टोरेस कंपनीनं 1.25 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना गंडा घातलाय। गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार आता समोर आलाय। फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे। टोरेस कंपनीच्या संचालकांसह 3 जणांना आता अटक करण्यात आली आहे। कंपनीचा संस्थापक जॉन कॉर्टर आणि व्हिक्टोरिया पोवालेका युक्रेनला पसार झाले। धक्कादायक अशी बातमी आता समोर येते। आकडेवारी ज्या प्रकारची समोर येते या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल आपल्यासोबत जोडलेत। निखिल, धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे, कारण तब्बल 1.25 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना या ठिकाणी गंडा घालण्यात आलाय। या प्रकाराबाबत संपूर्ण प्रकाराबद्दल काय माहिती आहे? नक्कीच करण, आपण पाहिलं तर या टोरेस गुंतवणूकदार घोटाळा प्रकरणामध्ये, फसवणूक प्रकरणामध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच ही बातमी दाखवतोय आणि या बातमीमध्ये आता धक्कादायक खुलासे आहेत ते पुढे येतात। यामध्ये एकूण 1.25 लाखाहून अधिक नागरिकांनी जी गुंतवणूक आहे ती या टोरेस ब्रँडमध्ये केलेली होती आणि याच टोरेस ब्रँडमध्ये 1.25 लाखाहून अधिक नागरिकांची जर किंमत आपण पाहिली तर या गुंतवणुकीमध्ये 8 ते 10 हजार कोटीहून जास्त जी किंमत आहे ती या संपूर्णपणे ब्रँडच्या कामामध्ये असेल किंवा या ब्रँडच्या सर्व उपाययोजना असतील किंवा त्यांनी दिलेल्या ऑफर असतील त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे। त्यामुळे ह्या संपूर्णपणे प्रकरणात पोलीस तपास घेत असताना आतापर्यंत ज्या काही FIR दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकूण 5 जणांची नावं आहेत। त्यातील 3 जणांना जी अटक आहे ती करण्यात आलेली आहे आणि 2 जण जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे जे मुख्य आरोपी आहेत, मुख्य संचालक आहेत आणि चालक आहेत ते देशाबाहेर देखील पळून गेले असल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांचा जो तपास आहे तो इंटरकॉन्टिनेंटल देखील आता सुरू होण्याची शक्यता आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणात जी किंमत आहे ती 8 ते 10 हजार कोटी असल्याचा पोलिसांना संशय असून आता जो तपास आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील जाऊ शकतो आणि संलग्न याच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आहे ते देखील तपास करू शकतात। त्यामुळे खूप मोठा घोटाळा आहे तो या संपूर्णपणे टोरेस ब्रँड प्रकरणातील असल्याचं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे पोलिसांच्या हाती आता काय नवीन पुरावे येतात किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।